नमस्कार. रविवारी या व्याख्यानमालेमध्ये आपण विविध संप्रदायाच्या विचारधारा पाहत आहोत. यामध्ये आपण नाथ संप्रदायाचा थोडक्यात परिचय करून घेतला. मागच्या वेळी आपण नाथ संप्रदायाची पार्श्वभूमी, त्यात 10व्या शतकात उदयास आलेला हा योगप्रधान असा संप्रदाय, आदिनाथ शंकर, माता पार्वती आणि मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ अशी ही या नाथ संप्रदायाची परंपरा, त्याच्या देवता यांचा विचार केला. हा शैव संप्रदाय असल्यामुळे शिव ही शक्ती प्रधान अशी ही देवता, शक्ती सहित शिव अशी ही देवता जी आहे ती या संप्रदायाची उपास्य देवता आहे. शक्ती सह शिव ही त्यांची धारणा असल्यामुळे आपोआपच या संप्रदायात शक्तीच्या उपासनेला महत्व आलं आणि त्यामुळे काली, दुर्गा, त्रिपुर सुंदरी अशा सर्व उपास्य देवता सुद्धा मान्यता पावल्या. आता ह्यामध्ये नाथ संप्रदायाच्या थोडक्यात परिचय सुद्धा आपण मागच्या वेळेला करून घेतला होता. नाथ संप्रदायाची उत्पत्ती, शिवशक्ती सामरस्य, काश्मीरी शैव तत्वज्ञान, कौल तत्वज्ञान, हठयोग या सगळ्या विषयांना आपण थोडा थोडा स्पर्श केला होता. नाथ संप्रदायात वैदिक परंपरेतलंच अद्वैत आहे, पण ते शिवशक्तीच्या सामरस्यातून शांभवाद्वैत म्हणून प्रतिपादन केलेलं आहे. या संप्रदायाचा वेश आणि अन्य संप्रदायावरच त्याचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला विचारात घेतल्या होत्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात आद्यत्व आणि महनीयत्व असलेला असा हा नाथ संप्रदाय आहे. त्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून नाथ संप्रदायाचा विचार करताना त्याचा ठसा आपल्या अन्य जे सांप्रदायिक संप्रदाय आहेत त्यांच्यावर तो विशेषत्वाने आढळतो. तसं जर विचार केला, तोही आपण मागच्या वेळेला बघितला होता, तर चक्रधरांचा महानुभव पंथ, अल्लम प्रभूंचा लिंगायत पंथ, ज्ञानदेवांचा वारकरी पंथ, नानक कबीर यांचा निर्गुणी पंथ, या सगळ्यावरती नाथ संप्रदायाचा प्रभाव आहे. किंबहुना गोरक्ष प्रभावित हे सर्व संप्रदाय आहेत असं म्हणायला हरकत नाही. नाथ संप्रदाय, नाथ पंथ, सिद्ध मत, योग संप्रदाय, अवधूत मार्ग अशी विविध नावं जरी असली तरी मुळात हा सगळा नाथ संप्रदाय म्हणून ओळखला जातो. या नाथ संप्रदायामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मागच्या वेळेला थोडक्यामध्ये पाहिलेल्या होत्या. आता आपण पुढच्या भागामध्ये थोड्या वेगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर याच्यामध्ये नाथ संप्रदायात दोन योगी ज्या वेळेला समोरासमोर येतात त्यावेळेला आदेश असं म्हणतात. जसं आपण राम राम वगैरे म्हणतो त्या पद्धतीने आदेश, पण ते योगी समोर येतात त्यावेळेला म्हणतात. या पंथाची विशेषता जी आहे किंवा विशालता जी आहे ती या आदेश या शब्दामध्ये आहे. नेपाळचे राजगुरु योगी नरहरीनाथ यांचं एक आदेशार्थ प्रकाश असं पुस्तक आहे. त्यात हे ह्या शब्दाचं महत्व सांगितलेलं आहे. नाथ पंथामध्ये अनेक राजे सुद्धा योगी झालेले आहेत. गोपीचंद, राजा भर्तृहरी ही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. महाराजा मानसिंग हे सुद्धा गोरक्षनाथांचे भक्त होते आणि त्यांना दृष्टांतामध्ये स्वयं गोरक्षनाथांनी ह्या शब्दाचं विवरण केलेलं आहे, आदेश या शब्दाचं, आणि त्याचं हे पुस्तक आहे. त्यांनी त्याच्यामध्ये ते सर्व लिहिलेलं आहे. आदेश या 3 अक्षरांमध्ये आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवो, देवो म्हणजे जीवात्मा, आणि श म्हणजे शिव, शक्ती सहित शिव. या 3ही शक्ती ज्याच्यामध्ये आहेत त्याला आदेश असं म्हटलं जातं. आता गोरक्षनाथांनी आपल्या सिद्धांत पद्धतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, आत्मैती परमात्मैती जीवात्मेती विचारणे त्रयाणाम ऐक्य संभूती रादेशा परिकीर्तितः. म्हणजे जीव शिव आत्मा हा भाव
सर्वांच्या ठिकाणी जागृत असावा ही जाणीव नाथ योगी ज्या वेळेला एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांना आदेश या शब्दातून देत असतात. नाथपंथी सद्गुरू जेव्हा आपल्या शिष्याला आदेश देतो त्यावेळेला तो योगिक दृष्ट्या असंच सांगत असतो की माझं वास्तव्य हाच एक आदेश आहे. मी सदैव याच भावात राहणार आहे आणि तू सुद्धा सृष्टीकडे एकात्म भावनेने पहा. हा सगळा ज्ञानयोगाचा भाग आहे. आदेश या शब्दाला नाथपंथामध्ये बहुमान आहे आणि नाथ संप्रदायातले आदरणीय देवेंद्रनाथ त्यांनी त्यांच्या लेखामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. ह्या याच्यामध्ये नाथ संप्रदायाचा थोडक्यात परिचय करून देताना आपण ह्या वेळेला 4 प्रमुख नाथ जे आहेत त्यांची परंपरा, ग्रंथसंपदा, तीर्थक्षेत्र असा या सगळ्या 4 पुरुषांचा म्हणजे 4 प्रमुख नवनाथांचा आपण धावता आढावा घेणार आहोत. 4 प्रमुख नवनाथ, सगळेच नवनाथ आपल्या दृष्टीने योग्य आहेत, परिपूर्ण आहेत, प्रमुखही आहेत, पण तरी त्यातल्या त्यात 4 प्रमुख नवनाथ जे आहेत त्याच्यामध्ये मत्स्येंद्रनाथ हे महत्वाचे आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ हे संप्रदायाचे प्रमुख धुरंधर आहेत. या 4 जणांनी पंथाचा विस्तार केलेला आहे. नवनाथ हे नवनारायणाचे अवतार मानले जातात. आपण त्याच्याबद्दलही मागच्या वेळेस बघितलं होतं. त्यात कवी नारायण हे मत्स्येंद्रनाथ आहेत, हरिनारायण हे गोरक्षनाथ आहेत आणि अंतरिक्ष नारायण हे जालंधरनाथ आहेत, तर प्रबुद्ध नारायण म्हणजे कानिफनाथ आहेत असं नवनाथ भक्तिसारामध्ये म्हटलेलं आहे. या 4 प्रमुख नवनाथांपैकी सर्वप्रथम म्हणजे मत्स्येंद्रनाथ. यांच्या जन्माच्या सुद्धा अनेक कथा विविध ग्रंथातून सांगितलेल्या आहेत. मत्स्येंद्रनाथ म्हणजे कवी नारायण यांनी एका मासोळीच्या उदरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेला पार्वती शंकराजवळ अक्षय सहवासासाठी मंत्र मागत होती आणि तो देण्यासाठी दोघही एकांत स्थळी आले होते. यमुनेच्या तीरावर आले होते असंही म्हटलं जातं. तो मंत्र देवाधिदेव महादेव पार्वती मातेला सांगत होते आणि त्या मत्स्याच्या उदरात असलेल्या म्हणजे मत्स्योदरीत असलेल्या गर्भानी तो ऐकला. आता हे पार्वती मातेला ज्या वेळेला मंत्र सांगत होते किंवा मंत्राचं महत्व सांगत होते त्यावेळेला देवाधिदेव महादेव ज्या वेळेला सांगत होते त्यावेळेला तुला या मंत्राचं महत्व काय कळलं असा त्यांनी प्रश्न पार्वती मातेला विचारला आणि तो विचारताच मत्स्यगर्भ जो होता त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. तेव्हाच कवी नारायण मत्स्य गर्भामध्ये आलेले आहेत हे शंकरांनी म्हणजे भगवान शंकरांनी ओळखलं आणि तेच हे मत्स्येंद्रनाथ. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जै ते क्षीरकल्लोळा आत मकरोदरी गुप्त होता तयाचा हात पैठे झाला. म्हणजे क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये आदिशंकर पार्वती मातेला जे गुह्य ज्ञान सांगत होते त्यावेळी मकरोदरी असलेल्या मत्स्येंद्रनाथांनी ते श्रवण केलं वगैरे. अशा पद्धतीने त्यांच्या जन्माची कथा सांगितली जाते. आणखीनही काही त्याच्यामध्ये थोडे थोडे फरक करून त्या कथा सांगितल्या जातात. शेवटी कथा ह्या लोक परंपरेने आलेल्या असतात त्यामुळे त्याच्यात थोडाफार बदल किंवा फरक असू शकतो. तर हे जे आचार्य अभिनव गुप्ता आहेत यांच्या तंत्रलोक ग्रंथातला जर उल्लेख आपण बघितला तर इसवी सनाच्या साधारण 10व्या शतकाचा आरंभ काळ हा या नाथ संप्रदायाचा आरंभ काळ समजला जातो आणि त्यावेळेला या मच्छिंद्रनाथांचा जन्म झालेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणजे हे जन्माला आलेलं जे बालक आहे त्यांनी भागीरथीच्या तीरावरती तपश्चर्या केलेली आहे. श्री दत्तात्रेयांनी त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह दिलेला आहे, त्यांच्यावर वरदहस्त ठेवलेला आहे
आणि श्री शंकराच्या आज्ञेने श्री दत्तात्रयांनी त्यांना जारण, मारण, उच्चाटन, शाप निवारण, शस्त्रास्त्र विद्या या सगळ्या प्रदान केलेल्या आहेत. सूर्यांनी सुद्धा त्यांना मंत्रविद्या दिलेल्या आहेत. असे हे मच्छिंद्रनाथ आहेत. आदिनाथ शिव आणि दत्तात्रय, कारण ही दोन्ही प्रमुख उपास्य देवता म्हणून मानली जातात. तर आदिनाथ शिव आणि दत्तात्रय यांच्या नंतर मच्छिंद्रनाथ यांचं स्थान या नाथ संप्रदायामध्ये आहे. मच्छिंद्रनाथांविषयी एक श्लोकही आहे. आदिनाथो गुरुर्यस्य, आदिनाथो गुरुर्यस्य गोरक्षस्य यो गुरुः मत्स्येंद्रं तम अहम वंदे महासिद्धम जगद्गुरु. आदिनाथ ज्यांचा गुरु आहे आणि गोरक्षनाथ त्यांचा जो गुरु आहे, म्हणजे आदिनाथाचे शिष्य मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ. पण सांगताना असं म्हटलंय, आदिनाथ ज्यांचा गुरु आहे आणि गोरक्षनाथांचा जो गुरु आहे त्या मच्छिंद्रनाथांना मी नमन करतो. मत्स्य किंवा मच्छ्य म्हणजे चंचल वृत्ती दाखवते आणि त्या चंचल वृत्तीला पूर्णपणे छेद देणारे असे हे मन, चित्त या सगळ्या इंद्रियांना जिंकणारे, त्याच्यावर प्रभुत्व गाजवणारे असे हे मच्छिंद्रनाथ आहेत. मत्स्यचा दुसरा अर्थ प्रज्ञा असा सुद्धा होतो. त्यामुळे प्रज्ञावंत असे हे मच्छिंद्रनाथ असेही म्हटलं जातं. काही वेळेला मत्स्येंद्रनाथ आणि मीननाथ एक भिन्न असं सुद्धा पंडितांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये थोडाफार भेद आहे. सांप्रदायिक अनुश्रुतीप्रमाणे जर आपण बघितलं तर मीननाथ हे मत्स्येंद्रनाथांचे पुत्र आहेत. पण तिबेटी परंपरा जर आपण बघितली तर मीननाथांचा पुत्र मत्स्येंद्रनाथ असंही म्हटलेलं आहे. आता नेपाळात मीननाथ मत्स्येंद्रनाथांचा छोटा भाऊ आहे अशी काही काही मतभिन्नता दिसते. पण तो विषय बाजूला ठेवून आपण मत्स्येंद्रनाथांविषयी जाणून घेऊया. मत्स्येंद्र हे नावच अन्वर्थक आहे. म्हणजे मत्स्य म्हणजे मासा. पाण्यात हा अत्यंत चपळ असतो. आपली इंद्रिय, मन हे सुद्धा अत्यंत चपळ आहे. त्या इंद्रियांवर विजय मिळवलेले, विकारांवर ताबा मिळवलेले असे हे मच्छिंद्रनाथ. आता नाथ याची व्युत्पत्ती आपण मागच्या वेळेला बघितली होती. तसं न अथ म्हणजे ज्याला प्रारंभ नाही, म्हणजे ज्याला आदी नाही, अंत नाही, त्याला नाथ असं म्हटलं जातं. नाथ म्हणजे स्वामी असे हे मत्स्येंद्रनाथ. मच्छिंद्रनाथांची जर ग्रंथ परंपरा आपण बघायची किंवा ग्रंथ संपदा बघायची ठरवली तो विचार केला तर कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव याविषयी आपण मागच्या भागामध्ये सविस्तर बघितलं होतं. त्यांच्या समरसीकरणाचा जो साधना मार्ग आहे त्याला कौल मार्ग म्हणतात. तोही आपण बघितला होता. त्या तत्वज्ञानाचा जो ग्रंथ आहे तो मच्छिंद्रनाथांनी लिहिलेला आहे. त्यांची ग्रंथ संपदा पाहता 4 महत्वाचे ग्रंथ आहेत. एक कौलमत तत्वज्ञानाचा, म्हणजे 2 भाग जर आपण त्याच्यात केलं तर कौलमत तत्वज्ञानाचे ग्रंथ आणि योग विषयक आणि स्फुट काव्य किंवा प्रकरण त्याचे ग्रंथ. आता कौल तत्वज्ञानाविषयी आपण बघितलं होतं तर ते जे ग्रंथ आहेत त्याच्यात कौल ज्ञान निर्णय हा ग्रंथ जो आहे तो योगिनी कौलमताचा आहे. त्यात भैरव आणि देवी यांचा संवाद आहे. कौलमत ही शाक्त तंत्राची शाखा आहे आणि याचेच हे अनुयायी आहेत. या ग्रंथामध्ये सृष्टी, संहार, कुललक्षण, जीवलक्षण, शक्तीपूजा आणि योगिनी कौलमत या सगळ्याचं प्रतिपादन केलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी स्वीकारलेली साधना ही योगिनी कौलमताचीच आहे. या मार्गामध्ये योगिनींचं प्राबल्य जास्त असतं. याच योगिनींच्या भ्रमजालातून गोरक्षनाथांनी आपल्या सद्गुरूंची मुक्तता केली होती. असो तर अकुलवीर तंत्र हा दुसरा ग्रंथ आहे. अकुलवीर तंत्रम असा हा दुसरा ग्रंथ आहे. अकुल म्हणजे आदिनाथ शिवाला म्हणतात, कुल अकुल हा विचार, तर त्यामुळे तोही त्याच्यामध्ये आहे. आणि कुलानंद तंत्रम हा संस्कृत ग्रंथ
हा सुद्धा देवी आणि भैरव यांच्यामधला संवाद आहे. पण त्याच्यामध्ये यौगिक प्रक्रियांचं स्थूल वर्णन आहे. अशा पद्धतीचे हे ग्रंथ आहेत. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे योग विषयक आणि स्फुट प्रकरण. या योग विषयक जो ग्रंथ आहे तो 33 श्लोकांचा ग्रंथ आहे. तसंच ज्ञानकारिका हा जो ग्रंथ आहे तो 3 पटलांचा असून त्यामध्ये मोक्षाधिकार, धर्माधर्म विचार आणि चर्याधिकार या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे, की योग्यानी कसं राहावं, एकाकी भ्रमण त्यांनी कसं करावं, या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे मत्स्येंद्र संहिता, कामाख्या गुह्य सिद्धी असेही त्यांचे ग्रंथ आहेत. हे सगळे असे अनेक ग्रंथ आहेत जे नाथ संप्रदायामध्ये पवित्र मानले जातात. आणि ह्याप्रमाणे त्यांनी अनेक ग्रंथ लेखन केलेलं आहे, धर्माचा प्रसार केलेला आहे, अनेक प्रकारची कार्य त्यांनी केलेली आहेत. पण स्त्री राज्याची जी राणी मैनावती, तिने पाहिलं की पृथ्वीवरती स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात. राणी मैनावतीने ज्या वेळेला पाहिलं की पृथ्वीवरती हे स्त्री पुरुष एकत्र राहतात आणि ते त्यांचं फक्त स्त्री राज्य होतं. पण हे कळल्यानंतर तिने तप केलेलं आहे आणि तप करून तिने हनुमंताला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याजवळ तिने पती सुख मिळावं अशी इच्छा प्रकट केली. अर्थात त्यावेळेला हनुमंतानी मच्छिंद्र येऊन तुझी इच्छा पूर्ण करतील असं सांगितलं. अर्थात मच्छिंद्रनाथ या गोष्टीला काही केल्या तयार होईना, पण शेवटी हनुमंतानी त्यांना तयार केलं. पण त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे माझं ब्रह्मचर्य नष्ट होईल, माझी अवहेलना होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं, ही जगरहाटी आहे, पण तुझ्या पोटी मैनीनाथ जन्माला येतील, जे उपरीचर वसूंचाच अवतार असेल, असं मारुतीने सांगितलं. आणि मग पुढे मैनीनाथांचा जन्म झाला. हे स्त्री राज्यामध्ये गेले, मैनावतीच्या इच्छेनुसार मग मैनीनाथ किंवा मीननाथ यांचा जन्म झाला. आणि मग हे स्त्री राज्यात गेले होते त्यावेळेला त्यांनी आपलं पूर्वजीवन किंवा आपलं पूर्वजीवनाचं जे ध्येय आहे हे सगळं भोगविलासामध्ये मग्न झाल्यामुळे ते विसरून गेले असं सांगितलं जातं. खरं म्हणजे मच्छेंद्र म्हणजे आपल्या सर्व इंद्रियावर ताबा मिळवणारे हे होते. पण काही घटना ह्या कालानुसार घडतच असतात, त्याप्रमाणे असेल. पण ते तिथेच राज्यही करू लागले आणि रमले त्याच्यामध्ये. त्यांना सोडवण्यासाठी किंवा जाग करण्यासाठी हे गोरखनाथ जे आहेत ते मच्छिंद्रनाथांना आणायला गेले आणि त्यांनी तिथे जाग करून त्यांना इकडे परत आणलेलं आहे. आणि ते आपल्याला माहिती आहे हा कथाभाग, की चलो मच्छिंदर गोरख आया, असं हे ते त्यावेळेचं वाक्य अगदी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि हा सगळा कथाभाग जो आहे तो भक्तिसार, नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये आहे. अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांचं ग्रंथसंपदा, कार्य वगैरे आणि पहिले नवनाथ या दृष्टिकोनातनं ते वंदनीय आहेत, हे निश्चितच. त्यानंतर जे आहेत ते जालंधरनाथ. आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत, कारण आपल्याला बाकीच्या गोष्टी पण यातल्या बघायच्या. तर जालंधरनाथ नाथ संप्रदायातल्या नवनाथांपैकी अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणून ज्यांचा समावेश करावा असे जालंधरनाथ. सोमयागाच्या पूर्णाहुतीच्या दिवशी विभूती घेण्यासाठी पुरोहितांनी यज्ञकुंडामध्ये हात घातला आणि त्यावेळेला अग्निकुंडात त्यांच्या हाताला एक मुलगा लागला. त्याला बृहद्रव राजा त्यांनी त्याला घेतलं. तिथे तो यज्ञ चालू होता, त्यामुळे त्यांनी त्या पुरोहितांनी ते राजाकडे ते मूल दिलं आणि राजानी राणी सुरोचना हिच्या ते स्वाधीन केलं, अशी कथा सांगितली जाते. आता अग्नीपासून उत्पन्न झालेले म्हणून ज्वालंधर किंवा जालंधर असं त्यांचं नामकरण करण्यात आलं. बंगाली ग्रंथांचा जर विचार केला तर महादेवाच्या हाडापासून निर्माण झालेले म्हणून त्यांना हाडीपा असंही म्हणतात. यांना सुद्धा प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी मंत्रोपदेश दिलेला आहे. म्हणजे जालंधरनाथ हे मत्स्येंद्रनाथांचे गुरुबंधू आहेत, नवनाथांपैकी थोर पुरुष आहेत.
आता या नाथ सिद्धांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला जालंधर बंध, जालंधर पीठ असा उल्लेख दिसतो. कदाचित जालंधर पीठात त्यांनी साधना केली असावी, किंवा जिथे त्यांनी साधना केली त्याला जालंधर पीठ असं नामकरण झालेलं असेल. पण यांनी गिरिनार पर्वत, कनकाचल आणि रक्ताचल या ठिकाणी तपश्चर्या केली असं ग्रंथांमधून वाचायला मिळतं. आता काश्मीरी प्रत्यभिज्ञा दर्शनाचे जे आचार्य अभिनव गुप्ता आहेत, ते सुद्धा जालंधर विद्यापीठात त्यांनी कौल उपासनेचे धडे घेतले होते असं सांगण्यात येतं. जालंधर हे शैव कापालिक होते असं हजारी प्रसाद त्रिवेदी म्हणतात. आता जालंधरीपा नामक ग्रंथाचे किंवा पंथाचे हे प्रवर्तक आहेत. त्यामुळे हा पंथ जो आहे जालंधरीपा पंथ, पंथ म्हटलं की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला महत्व जास्त दिलं जातं, हे आपण मागच्या वेळी बघितलं होतं. आता हे त्या पंथाचे प्रवर्तक होते, पण नंतर हा पंथ गोरक्षनाथी परंपरेमध्ये अंतर्भूत झाला. बंगालमध्ये गोपीचंदाची जी आई मैनावती ती यांची शिष्या होती. तिबेटमध्ये यांचे 7 ग्रंथ उपलब्ध आहेत असं म्हटलं जातं. आता जालंधरनाथांनी शैव कापाली आणि नाथ पंथ म्हणजे नवनाथांचा जो पंथ आहे, गोरक्ष पंथ म्हणूया, तर जो शैव कापालिक आणि नाथ पंथ यांचा अनुबंध प्रस्थापित करण्यात यश मिळवलं. आता जालंधरनाथ आणि कानिफनाथ हे दोघही कापालिकच होते. ते कापालिक तत्वज्ञानाबद्दलही आपण थोडक्यात मागच्या वेळेला पाहिलं होतं, म्हणून आता फक्त ते दोघही कापालिक होते असा उल्लेख करते, म्हणजे त्यांचं तत्वज्ञान कोणतं होतं हेही आपल्या लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये पुढचे जे कानिफनाथ आहेत त्यांना कानुपा, कान्हपा, कानिफनाथ असं म्हटलं जातं. जालंधरनाथ हे गोरक्षांचे गुरु होते. नाही, जालंधरनाथ हे गोरक्षांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांचे गुरुबंधू होते आणि कानिफनाथ हे जालंधरनाथांचे शिष्य होते. म्हणजे मत्स्येंद्रनाथांचे शिष्य गोरखनाथ आणि जालंधरनाथांचे शिष्य कानिफनाथ, अशा पद्धतीने ही मांडणी आहे. आणि जालंधरनाथ जे आहेत ते आणि मत्स्येंद्रनाथ हे दोघं गुरुबंधू आहेत आणि दोघांनाही दत्तात्रयांकडून प्रत्यक्ष उपदेश मिळालेला आहे. आता ज्या वेळेला ब्रह्मदेव सरस्वतीकडे आकर्षित झाले आणि त्यांचं वीर्यस्खलन झालं, त्यावेळेला वायू बरोबर त्यातला काही भाग हत्तीच्या कानामध्ये शिरला आणि तो कानामध्ये गेल्यानंतर तिथून बालकरूपी या नाथ शक्तीला हत्तीच्या कानातून बाहेर काढण्याचं आणि त्याला मूळ स्वरूपाचं ज्ञान देण्याची जबाबदारी मात्र जालंधरनाथांच्या हाती होती आणि ती त्यांनी सुयोग्य पद्धतीने पार पाडली आणि त्यातूनच कानिफनाथांचा जन्म झाला. हत्तीच्या कानातून बाहेर पडलेले म्हणून कानिफनाथ असंही म्हटलं जातं. पण हत्तीच्या कानापासून निघालेलं ब्रह्मदेवाचं तेज म्हणजे कानिफनाथ हे जास्त महत्वाचं आहे. नवनाथांच्या या सगळ्या ज्या कथा आहेत ना, जन्माच्या कथा, त्या थोड्या चमत्कारिक अशा किंवा वेगळ्या धाटणीच्या आहेत असं आपण म्हणूया, पण तरी सुद्धा त्याचं श्रवण करायला लोकांना आवडतं. काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, काहीतरी चमत्कार बघायला मिळतात, अशा पद्धतीने ह्या सांगितल्या जातात. पण काही अभ्यासक जे आहेत त्यांचं असं मत आहे की त्या काळात त्यांचं जे नाव ठेवलं गेलं, कानिफनाथ, जालंधरनाथ, मत्स्येंद्रनाथ, हे जे नावं त्या काळात जी ठेवली गेली, त्या नावावरून या कथा रचल्या असाव्यात. काही असो, पण या छान आणि गमतीशीर अशा कथा आपल्याला ऐकाव्याशा वाटतात, हे निश्चितच आहे. आता हे जे नाथ संप्रदायामधले जे 84 सिद्ध असतात, त्या दृष्टीने जर पाहिलं तर कवित्व आणि विद्या या दोन्ही दृष्टींनी कानिफनाथ हे श्रेष्ठ होते. त्यांनी भागीरथीच्या तटावरती 12 वर्ष तप केलं. त्यांची 57 पुस्तकं आणि 12 संकीर्तन पद आहेत आणि त्यांचे जे शाबरी भाषेतले काही रचना त्यांनी ज्या केलेल्या आहेत, त्यांचं जर गायन केलं तर ते रोग दूर होतात असं म्हटलं जातं. काहींच्या मते
कानिफनाथांचे दर्शनावरचे 6, तंत्रावरचे 70 असे ग्रंथ तिबेटमध्ये उपलब्ध आहेत असं म्हटलं जातं. पण कान्हुपाद गीतिका, वसंत तिलक, वज्रगीती आणि दोहा कोश असे ग्रंथ महाराष्ट्रात सुद्धा उपलब्ध आहेत. सिद्धांमध्ये कानिफनाथांचं महत्व जास्त आहे. त्यांचे दोहे आढळतात. त्यांचं योगदान किंवा योग ज्ञान ज्याला म्हटलं जातं किंवा नाथ संप्रदायाचा प्रसार याच्यावरती जास्त भर होता. आता ह्या नाथ संप्रदायाचा प्रसार विदर्भात व्हावा अशी कानिफनाथांची इच्छा होती आणि ती त्यांनी त्यांचे जे सद्गुरू श्री दत्तगुरु यांच्याकडे त्यांनी मागणी केली आणि ती त्यांनी मान्यही केली. आता निरीक्षण करायला कानिफनाथांनी शिष्य परिवारातल्या एकाला पाठवलं. जाणतेनी गुरु भजिजे तेणे कृतकृत्य होईजे. त्यानुसार चैतन्य कानिफनाथांनी वऱ्हाडामध्ये मंगळूरनाथ गावाजवळ सावर गावाची निवड केली. त्या सावर गावच्या टेकडीवर कानिफनाथांचं मंदिर बांधलं गेलं. ह्या बांधकामामध्ये हातपाय नसलेल्या अंधभक्ताकडून त्या मंदिराचं बांधकाम झालं असं म्हटलं जातं. मूकं करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम याचीच ही कदाचित प्रचिती असावी. अशा तऱ्हेने काही चमत्कारिक गोष्टी कानिफनाथांच्या बाबतीत सुद्धा सांगितल्या जातात. आदरणीय विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर, थोर अभ्यासक रा गोसावी आणि राचिन ढेरे यांच्या उपलब्ध पुस्तकानुसार कृष्णपाद आणि कानिफनाथ हे एकच आहेत असं वाचनात माझ्या आलं. परंतु काही नाथ संप्रदायी जे आहेत ते कृष्णपाद किंवा कानिफनाथ एक नाहीत असं ठामपणे सांगतात. कानिफनाथ, कान्होबा किंवा कान्होपा हे सगळे एकच आहेत. म्हणजे ते कानिफनाथांची नावं आहेत, कान्होपा, कान्होबा वगैरे अशा पद्धतीने. पण कृष्णपाद म्हटलं जातं ते मात्र म्हणजे कानिफनाथ नाहीत असं स्पेसिफिकली नाथ संप्रदायातली लोक सांगतात. आता कृष्णपाद नावाचा जो उल्लेख आहे तो एका मांत्रिकाविषयी आहे, तो कान्होबा किंवा कानिफनाथ यांचा नाही असं सांप्रदायिक मासिकामध्ये वाचनात सुद्धा आलेला आहे. म्हणून हा मुद्दामून उल्लेख इथे करते. अर्थात हा संशोधनाचा विषय आहे, त्याचा अभ्यासपूर्ण विचार संशोधक करतील असं म्हणून आपण हा विषय इथे थांबवू शकतो. पुढे गोरक्षनाथ, नाथ पंथाचे प्रवर्तक म्हणून आदराने ज्यांचं नाव घेतलं जातं ते गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथांचे शिष्य. मच्छिंद्रनाथांना प्रत्यक्ष शिवापासून ज्ञानप्राप्ती झाली, दत्तात्रयांपासून उपदेश मिळाला. त्यांना कोणी मानवी गुरु नव्हता. मच्छिंद्रनाथांचे प्रमुख शिष्य मात्र गोरक्षनाथ आहेत. मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेलेले असताना सरस्वती नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी तिने विचारणा केली. त्यावेळेला त्यांनी विभूती दिली. अर्थात त्यावेळी जर नाथ संप्रदायाविषयी जर आपण बघितलं, त्यावेळची जी परिस्थिती होती त्यावेळेला त्या मंत्रतंत्र करणारे असं काहीतरी गैरसमज, थोडीशी भीती वगैरे लोकांमध्ये होती. आणि लोकांच्या सांगण्यावरनं तिने मग ती काही विभूती खाल्ली नाही किंवा घेतली नाही आणि तिने ती उकिरड्यावरती फेकून दिली. 12 वर्षानंतर त्या ब्राह्मणीकडे चौकशी केली. त्यावेळेला तिने ते भीत सांगितलं की मी हे सगळं उकिरड्यावर टाकलं आणि तिथून ती विभूती त्या गोरक्षनाथांनी उचलली. म्हणजे ती विभूती जी होती तिथून मंत्र म्हणून एक पुत्र तिथून निर्माण झाला. तो शेणातून किंवा गोबरातून निर्माण झाला म्हणून त्याला गोरक्षनाथ असं म्हटलं जातं. एक तर शेणातून म्हणजे गोबर म्हणून गोरक्ष, किंवा राखेतून त्या विभूतीमधून निर्माण झाला म्हणून राखेतून निर्माण झाला म्हणून गोरक्ष असंही म्हटलं जातं. खरं म्हणजे गो म्हणजे पण इंद्रिय आणि त्याच्यावर अधिपत्य गाजवणारा, विषय विकारांपासून स्वतःचं रक्षण करणारा असे ते गोरक्षनाथ. ही खरी म्हणजे त्याच्या मागची भूमिका असावी. गोरक्षनाथ हे संघटन शक्ती असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होतं. स्फटिकासारखे निष्कलंक, कुशाग्र बुद्धिमत्ता, वज्र कठोर अशी सत्यनिष्ठा
या सगळ्या गुणांनी मंडित असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अधःपतित झालेली जी साधना आणि नाथ संप्रदायाचं जे उत्थान त्यांनी पूर्णपणे केलं, ही अधःपतित झालेली साधना होती. त्या योग मार्गाला त्यांनी अत्यंत व्यवस्थित असं रूप दिलं. शैव प्रत्याभिज्ञा दर्शनातले सिद्धांताच्या आधारावर, त्या ग्रंथाच्या सिद्धांताच्या आधारावर त्यांनी कायायोग साधनेला एक व्यवस्थापन दिलं. वज्रयानातल्या शब्दांचा जो चमत्कारिक अर्थ होता तो बदलून त्याला पारमार्थिक स्वरूप दिलं आणि त्यामुळेच त्यांचा प्रभाव किंवा नाथ संप्रदायाचा प्रभाव अन्य संतांवरती पडला. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे 84 सिद्धामधले महासिद्ध समजले जातात. ह्या 84 सिद्ध जे आहेत ते प्रत्येक शाखेचे वेगवेगळे आहेत. अर्थात थोड्याफार फरकाने त्याच्यामध्ये बदलही झालेला आहे. ते सगळे आकाश संचारी होते वगैरे असं त्यांचं वर्णनही केलं जातं. हे सर्व बाजूला ठेवून उज्जैनीचे जे भर्तृहरी होते हे गोरक्षनाथांचे शिष्य होते. भर्तृहरीचं वैराग्य शतक प्रसिद्ध आहे. शृंगार शतक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये अमरनाथ आणि संत परंपरेमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते गहनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य आहेत. गहनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि पुढे ज्ञानदेव अशी ही परंपरा आपल्याला माहिती आहे. गहनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव. पण गहनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य होते. आणि गोरक्षनाथ हे खरं म्हणजे आपल्याला जे पूर्वी ज्ञान झालेलं असल्यामुळे म्हणजे आपण असं म्हणतो की गोरक्षनाथांची जी भक्ती आहे ती खरं म्हणजे गहनीनाथांसारखी आणि निवृत्तीनाथांसारखी होती असं मी आता विधान करणार होते की गोरक्षनाथांची गुरुभक्ती ही ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांसारखी आहे. हे साम्य पटावं म्हणून फक्त म्हटलं की पण ज्ञानेश्वर माऊली ही आपल्याला माहिती आहे, तसंच गहनीनाथ ही आपल्याला माहिती आहेत, पण निवृत्तीनाथही माहिती आहेत. पण ही जी गुरुभक्ती गोरक्षनाथांची खरं म्हणजे गोरक्षनाथ हे आधीचे आहेत आणि नंतर गहनीनाथ, निवृत्तीनाथ वगैरे आहेत. म्हणजे म्हणताना गहनीनाथ, निवृत्तीनाथ यांची भक्ती ही गोरक्षनाथांसारखी होती असं विधान करायला पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव हे सर्व माहिती असल्यामुळे मी हे विधान अशा पद्धतीने केलं. या सगळ्यांची भक्ती खूप साम्य त्या भक्तीमध्ये होतं आणि गोरक्षनाथांना सुद्धा भक्ती मार्गाची आवड होती. योग मार्ग, भक्ती मार्ग यांचं संतुलन त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे हा संप्रदाय थोडासा पुढे आला. त्याचं उत्कर्ष ज्याला म्हटला जातो तो केला गेला. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गोरक्षनाथांनंतर गहनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव अशी ही परंपरा आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींनी हे खरे म्हणजे मूळ नाथ संप्रदायातले सगळेजण, पण त्यांनी पुढे भागवत धर्माची ध्वजा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पण जर आपण ज्ञानेश्वरी मधले त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट असे जर शब्द पाहिले आणि त्याच्याबद्दल जर आपण ज्ञानेश्वरीतले उल्लेख पाहिले तर ते नाथपंथीय योगानुसारच आहेत. आता ह्या गोरक्षनाथांची जर आपण ग्रंथसंपदा बघूया, गोरक्षनाथांच्या नावावर सुमारे 40 ग्रंथ आहेत. त्यांनी संस्कृत, हिंदी आणि लोकभाषेतून सुद्धा अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. गोरक्ष कल्प, गोरक्ष संहिता, गोरक्ष शतक, सिद्ध सिद्धांत पद्धती, योग मार्तंड, गोरक्ष पद्धती, गोरक्ष गीता, बघा असे कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहेत. आता हा सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये 6 उपदेश आहेत आणि नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये हठयोगाची सुद्धा व्याख्या केलेली आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये आहे आणि नाथपंथीयांना हा प्रमाण ग्रंथ आहे. त्यांचा अमरोघ प्रबोध हा सुद्धा योग साधना आणि योगशास्त्र याच्यावरच आधारित आहे. हा ग्रंथ योग मार्गाचं सविस्तर वर्णन करणारा आणि स्पष्टीकरण करणारा असा आहे. नाथपंथीयांचा हा प्रमाण ग्रंथ आहे. प्राणायाम संयमानी समाधीची सविस्तर प्रक्रिया आणि मुद्रा यांच्या आधाराने सगुण आणि निर्गुणाचं ध्यान, कुंडलिनीचे प्रकार, अशा पद्धतीचं सगळं वर्णन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर गोरख बोध
हा जो आहे गोरख बोध, हा गुरु शिष्य संवादाचा असा यौगिक आणि दार्शनिक अशा विचारांचं सूत्र रूपाने मांडलेला असा ग्रंथ आहे. उपनिषदाशी याचं साम्य आहे असं म्हटलं जातं. नेपाळचे जे राजवंश किंवा नेपाळच्या राजवंशाचे जे संस्थापक पृथ्वीनारायण शाह यांच्या राजमुद्रेवरती त्या काळामध्ये गोरक्षांचं नाव होतं आणि त्यांच्या मुकुटावरती त्यांच्या चरण पादुकांचं चिन्ह होतं. म्हणजे किती उच्च प्रतीचे हे गोरखनाथ होते हे आपल्या लक्षात येईल. लोकांना त्यांच्याबद्दल किती आदर होता हेही आपल्या लक्षात येईल. गोरक्षनाथांनी ही सगळी अघोरी साधना होती ती बाजूला सारली, त्यातले वामाचार दूर साधले आणि उच्चतम असा परमार्थ साधनेच्या मार्गावरून या सर्व साधकांना नेलेलं आहे. धार्मिक जीवनाचं त्यांनी शुद्धीकरण केलंय आणि समाजासाठी गोरक्षनाथ आणि गोरक्षप्रणीत जे असे सिद्ध पुरुष होते त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी ही परमार्थाची आणि योग साधनेची सांगड घातलेली आहे आणि लोकांपर्यंत हा सर्व भाग पोहोचवलेला आहे. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी त्यांना योगाग्जिनी सरोवर किंवा विषय विध्वंसक वीर अशा पद्धतीने त्यांचा गौरव केलेला आहे. या महापुरुषांनी असामान्य प्रभावाने आणि अपूर्व समन्वय शक्तीने या साधना प्रणालीला आपल्या नेतृत्वाने एक वेगळं रूप दिलं आणि नाथ संप्रदायाच्या ध्वजाखाली सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. त्यांचं गोरखपूर इथे मंदिर सुद्धा आहे. आता गोरक्षनाथांनी संप्रदायाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यामुळे हा संप्रदाय उत्तरकालीन म्हणजे ज्या पुढच्या संत महात्म्यांना प्रेरक ठरला. चित्तशुद्धीवरती भर दिला, पण आचार धर्माची त्यांनी अवहेलना केली नाही. स्त्रीला साधनेचं स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण मठामध्ये अनाचाराचा प्रवेश होऊ दिला नाही. योगाचं महत्व वाढवलं, पण भक्तीला बहिष्कृत केलं नाही, असं आदरणीय शंकर अभ्यंकर म्हणतात. या विशुद्ध उदार समन्वयशील स्वरूपामुळे या नाथपंथाच्या खुणा आपल्याला भारतभर आढळतात. घोर तप, ब्रह्मचर्याचं नैष्ठिक व्रत, अपूर्व भक्तिभाव, अनन्य गुरुनिष्ठा या सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या नवनाथांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. या सगळ्या बळावरती अनन्य गुरुनिष्ठा, भक्तिभाव या सगळ्या बळावरती त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. त्या सर्व सिद्धींच्या जोरावर त्यांनी चमत्कार सुद्धा केलेले आहेत, पण त्याचा गैरवापर त्यांनी कधीच केलेला नाही. त्यामुळे लोककल्याण हेच त्यांचं ध्येय सफल झालं. अशा या संप्रदायाच्या तपस्साधनेमुळे, प्रज्ञा आणि प्रतिभेमुळे त्यांचा अनेक संप्रदायांवरती प्रभाव पडला. त्यामुळे हा संप्रदाय भारतीय साधनेच्या इतिहासामध्ये चिरंजीव झालेला आहे. गोरक्षनाथांचा विराट आत्मा चक्रधरांच्या नाडीतून वाहतो, ज्ञानदेवांच्या श्वासातून दरवळतो, कबीराच्या कंठातून हुंकारतो आणि नानकाच्या समदृष्टीतून बरसतो आणि समग्र संतवाणीतून गंगेसारखा प्रवाहित होतो, असं थोर अभ्यासक रा. ची. ढेरे त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात. गोरक्षनाथ ज्या वेळेला संजीवनी मंत्र म्हणत असत, त्यांना ही संजीवनी मंत्र आणि त्याची क्रिया प्रक्रिया सर्व म्हणजे अनुभूती त्यांना त्याची होती. हे गोरक्षनाथ ज्या वेळेला संजीवनी मंत्र म्हणत होते त्यावेळेला तिथे काही मुलं खेळत होती आणि ती मुलं ते एक मातीचा गाडा तयार करत होते आणि ते गाडा तयार करत असताना त्यांना त्याच्यावर गाडीवान पण हवा होता आणि तो गाडीवान गोरक्षनाथांनी तयार करून द्यावा म्हणून ती मुलं हट्टाने त्यांच्याकडे गेली. आता त्यांच्या तोंडून संजीवनी मंत्र चालू होता आणि त्यामुळे त्यांनी तसंच खुणेने ते माती वगैरे घेतली आणि तोंडातून संजीवनी मंत्र चालू आणि त्या मातीच्या पुतळ्याला त्यांनी आकार द्यायला सुरुवात केली. हा मातीचा पुतळा सजीव झाला, ते म्हणजे गहनीनाथ, जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आता मत्स्येंद्रनाथांच्या कथेमध्ये आपण बघितलं मारुतीचा उल्लेख आलेला होता. या मारुतीचं आणि मत्स्येंद्रनाथांचं सुद्धा युद्ध झालेलं आहे आणि त्या युद्धामध्ये त्या दोघांनी एकमेकांच्या अंगावर पर्वत टाकल्याचा उल्लेख आहे.
कुठेतरी हा वायू आकर्षण मंत्राचा वापर त्यांनी केलेला त्याचाही उल्लेख आढळतो. आता कानिफनाथ आणि जालंधरनाथ, म्हणजे कानिफनाथ जालंधरनाथांना सोडवायला तिकडे गेले होते, तेव्हाही मारुतीचं युद्ध त्यांच्या बरोबर झालेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्शास्त्र, मोहनास्त्र वगैरे याचा वापर झालेला आहे. गोरखनाथ आणि मारुती यांचंही युद्ध झालेलं आहे. म्हणजे हनुमंतांनी स्त्री राज्याचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातनं ते युद्ध केलं होतं वगैरे. थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा की या सगळ्यांना अनेक प्रकारच्या विद्या येत होत्या. जरी मारुती बरोबर त्यांचं युद्ध झालेलं असलं तरी दोन्हीही तितकेच तुल्यबळ होते, ब्रह्मचर्याचं अनुष्ठान करणारे होते. आणि त्यामुळे ह्या नाथ संप्रदायामध्ये मारुतीची उपासना सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि नाथ पंथामध्ये असं म्हटलं जातं की मारुतीची उपासना आधी केली तर नवनाथांची उपासना करणं सुलभ होतं, अशी एक समजूत त्यांच्यामध्ये आहे. काही ठिकाणी नाथ संप्रदायांच्या मंदिरामध्ये देवदेवतांच्या मूर्ती आहेत, त्याच्याबरोबर हनुमंताची सुद्धा मूर्ती आढळते, त्यामुळे त्याचंही स्थापना तिथे आहे. आता ह्या परंपरा जर आपण बघितल्या, थोडक्यामध्ये बघूया की नाथ परंपरा मध्ये जर आपण बघितलं तर तत्वदृष्टी, साधना संप्रदायाच्या बाबतीमध्ये मूळ परंपरा ही सर्व काश्मीरी शैव तत्वज्ञानाची आहे. नाथ साधकांचा हा विश्वास आहे की ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली शक्ती पिंडातही आहे आणि म्हणून ते पिंडाला साधन मानतात. मग त्यामुळे कुंडलिनी जागृती, हठयोग वगैरे ह्या सगळ्या योग परंपरा ते मानतात. नाथ संप्रदायाची महाराष्ट्रातली परंपरा आपण मगाशी खरं म्हणजे उल्लेख केला की गोरक्षनाथ, गहनीनाथ आणि महाराष्ट्रात नाथ संप्रदाय रुजवणारे निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ अशी ही एक परंपरा आहे. दुसरी मुकुंदराजांची परंपरा आहे. त्याची सुरुवात जर आपण बघितली तर हरिनाथ या मूळ पुरुषापासून होते. त्यांचे शिष्य रघुनाथ आणि त्यांचे शिष्य मुकुंदराज. सध्या आपण जो विवेक सिंधू बघतोय त्या विवेक सिंधू ग्रंथाचे ग्रंथकार मुकुंद राजांनी आपली परंपरा सांगताना ते असं म्हणालेले आहेत, श्री आदि गुरु आदिनाथू तेथुनी श्री हरिनाथू ते याचा शिष्य श्री रघुनाथू जो गुणसिंधू. अशी ही त्यांनी आपली सद्गुरु परंपरा सांगितलेली आहे. पुढे नरसिंह भारती, जगन्नाथ सहजबोध, श्रीरंग, केशव यापैकी केशव स्वामी जास्त प्रसिद्ध आहेत, मानले जातात श्रेष्ठ. असा हा संप्रदाय विस्तारित होत गेला. सोपान देवांची परंपरा आहे, त्यात त्र्यंबकनाथ, कोनेरीनाथ अशी यांच्या उल्लेख त्याच्यामध्ये येतो. सत्यामलक परंपरा आहे, त्याच्यामध्ये गैबीनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ, बालमुकुंद, शिवदिन केसरी असं सगळे, आणि त्यांचा पुत्र नरहरीनाथ आणि त्याचेही पुढे महिपतीनाथ उज्जैनीकर ते आहेत. मुक्ताबाईंची परंपरा आहे, चांगावटेश्वर वगैरे. एकनाथ महाराजांची परंपरा आहे, गावबा, विश्वंभरनाथ, मुरारनाथ, रंगनाथ, गोपाळनाथ, दयाळनाथ अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने ह्या परंपरा पुढे आलेल्या आहेत. आपण मच्छिंद्र गोरख ही आधी प्राचीन, गहनी निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, एकनाथ ही मध्ययुगीन परंपरा असा थोडक्यात आढावा घेतला. आता अर्वाचीन नाथ संप्रदायी जे आहेत त्यांचा जर विचार केला तर नवनाथ 84 सिद्ध, ज्ञानदेव वगैरे यांच्यापासून पुढे आलेली परंपरा जर आपण बघितली तर पावसचे स्वरूपानंद त्यांचाही विचार करता येईल. स्वरूपानंद हे सोहम साधनेमध्ये राहत असत, तेही नाथपंथीय म्हणूनच म्हटले जातात. यांना विष्णू भगवानाने दर्शन दिलेले आहे. यांनी बाबाजी महाराज म्हणजे गणेशनाथ वैद्य यांचा अनुग्रह घेतलेला आहे. मग यांची परंपरा पुढे आहे ती म्हणजे विद्यानंद, माधवनाथ अशी ही परंपरा आहे. हे अगदी अलीकडचे अर्वाचीन असे संत आहेत. विद्यानंद स्वामी म्हणजे पूर्वाश्रमीचे दामोदर केशव पांडे यांनी परमार्था इतकंच शुद्ध प्रपंचाला महत्व दिलेलं आहे. शुद्ध अध्यात्म, नीती, व्यवहार यांची उत्तम सांगड घातलेली आहे. माधवनाथ त्यांचंही कार्य खूप मोठं आहे. असं सांगायचं तर विस्तार खूप होईल, आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यामुळे नाथ योग्यांविषयी असलेले गैरसमज दूर करून
नाथ संप्रदाय पुढे नेणारे अजूनही लोक काही जे आहेत, त्याच्यामध्ये नागपूरचे अंधारे गुरुजी, नाथ पंथाची शास्त्रशुद्ध माहिती देणारे देवेंद्रनाथ, ज्यांचा आश्रम अहमदनगर येथे मढी या ठिकाणी आहे. मढी हे थोडं अपभ्रंशात्मक रूप आहे मठी याचं. बरं, त्यांनी समाधी घेतल्यानंतर ते ज्यांच्या सिद्ध कायेमध्ये परकाया प्रवेश करून, ही गोष्ट नाथ सांप्रदायिक लोकांना अवगत होती परकाया प्रवेशाची. तर त्यांनी समाधी घेतल्यानंतर ते ज्यांच्या सिद्ध कायेमध्ये परकाया प्रवेश करून मार्गदर्शनपर असा आदेश द्यायचे, ते नाथ वाङ्मयाचं कार्य करणारे, आध्यात्मिक कार्य करणारे खगेंद्रनाथ. ते सुद्धा अशी ही परंपरा त्यांची आहे, जे लोक अजूनही कार्य करतायत. आता पुढचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात बघूया. तीर्थक्षेत्र. नाथ सांप्रदायिक जे आहेत ते शिव, भैरव वगैरे यांचं पूजन करणारे, शक्तीची देवता मानणारे असे असल्यामुळे हा सर्व तीर्थांना ते महत्व देतात. जिथे जिथे शिवाचं मंदिर आहे, भैरवाचं मंदिर आहे, शक्तीची स्थापना आहे, त्या मंदिरांना ते तीर्थ मानतात. अहमदनगर इथे पाथर्डी जवळ मठी असं एक, पुन्हा त्यालाही मढी किंवा मठी असं म्हटलं जातं, तेही त्यांचं तीर्थस्थान आहे. नगर जिल्ह्यातला वृद्धेश्वरचा डोंगर, त्याचा उल्लेख मागच्या वेळी आपण केला होता. नाथपंथीय त्र्यंबकेश्वराचा डोंगर किंवा मठ, निवृत्तीनाथांची समाधी यांनाही ते पवित्र क्षेत्रच मानतात. ही महाराष्ट्रातली झाली. नाथपंथाचं पवित्र दैवत, जप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते अनुपानशिला हे त्र्यंबकेश्वरी आहे. इथे साधारण 200 माणसं बसतील अशी मोठी शिळा तिथे आहे. नाथपंथाच्या रौरास या मंत्रात या शिळेचा उल्लेख केलेला आहे. ती सुद्धा ते तीर्थाप्रमाणे मानतात. आपण त्यांची तीर्थक्षेत्र बघतोय म्हणून याचा उल्लेख केला. पैठणचा शिवदेन केसरी यांचा मठ सुद्धा तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. तसंच अहमदनगर इथे डोंगरगण इथे गोरखनाथांचं स्थान आहे. अशी अनेक महाराष्ट्रातली जी पवित्र स्थान आहेत त्याचा उल्लेख आपण आता बघितला. कानिफनाथांचं मंदिर असलेलं नागपूर जवळ म्हणजे त्यालाही मढी असं म्हटलं जातं, पण ते सावरगाव याच्या जवळ ते क्षेत्र आहे. मठीचा अपभ्रंश मढी असा केला जातो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याला मढी असं म्हटलं जातं. ती अशा ज्या ठिकठिकाणी मढी आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्र मानल्या जातात. आता नाथपंथातले जे योगी आहेत ते प्रयाग, अयोध्या, त्र्यंबकेश्वर, द्वारका, हरिद्वार, बद्रीकेदार, केदार, वृंदावन, पशुपतीनाथ, अमरनाथ यांनाही पुण्यक्षेत्र मानतात. नाथ सिद्धांनी उडियान, कामाख्या, श्रीहाट आणि पूर्णगिरी या तंत्र साधनेशी निगडीत 4 पीठांचा उल्लेख केलेला आहे. तसंच जालंधर पीठाचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. या 4 पीठांपैकी श्रीहाट आणि कामरूप ही पीठ जी आहेत ती आसाम मध्ये आहेत. कामरूप पीठ हे शक्ती देवतात्मक जगदंबेचं रूप आहे आणि उडियान जे आहे ते ओरिसामध्ये आहे. पूर्णगिरी हे आसाम मध्ये आहे, सियार या गावाजवळ. अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या तंत्रसाधनेशी निगडीत अशी 4 शक्तीपीठ पण त्यांनी सांगितलेली आहेत. त्यालाही ते तीर्थक्षेत्रच मानणारे आहेत. आता गोरखपूरमध्ये गोरक्षाचं मंदिर आहे असा मी मगाशी उल्लेख केला, गोरख मठ. उत्तर प्रदेश मधलं गोरखपूर हे सुद्धा तीर्थक्षेत्र मानलं जातं. योगी सम्राट गोरक्षनाथांनी इथे तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केल्या होत्या. आध्यात्मिक जागृतीसाठी अनेक नाथ सिद्धांनी इथे साधना केलेल्या आहेत. ह्याप्रमाणे एक वेगळा जरा विचार सहज माहिती म्हणून देते की देवी सरस्वतीची 3 ठिकाणी पीठ आहेत. काश्मीरात वैष्णव देवी, शृंगेरीचं शारदा मंदिर आणि तिसरं बासर इथे ज्ञान सरस्वतीचं मंदिर. अशी पुराणात जी 3.5 पीठ सांगितलेली जातात त्यात ही सरस्वतीची पीठ आहे. त्यात शृंगेरीच्या शारदा पीठामध्ये गुप्तपणे वास करणारं अर्धपीठ, त्याला काकुजा पीठ असं म्हणतात.
का म्हणजे कामबीज, पू म्हणजे पुष्कर पीठ आणि जा म्हणजे जालंधर पीठ, अशी ही मान्यता मिळालेली आहे असं सांगितलं जातं. म्हणजे जी 3.5 पीठ देवीची सांगितली जातात त्याच्यात हे जालंधर पीठ येतं, म्हणून त्याचा सहज उल्लेख केला. आता या सर्व विवेचनावरून जर आपण बघितलं तर नाथ संप्रदायाच्या विराट सामर्थ्याची आपल्याला कल्पना येते. विशुद्ध आत्मिक साधना, आत्मिक साधना, देश काळ धर्म वंश जाती या भेदांच्या अतीत असलेली अशी ही विशुद्ध आत्मिक साधना गोरक्षनाथांनी दाखवून दिली. त्यांनी भारतीय साधनेचं नाथ संप्रदायातील काही ज्या विपरीत गोष्टी होत्या त्या सर्व साधनांचं शुद्धीकरण केलं, योग मार्गाला एक व्यवस्थित असं रूप दिलं आणि आपल्या असामान्य प्रभावानी आणि अपूर्व अशा समन्वय शक्तीने या साधना प्रणालींना पूर्णपणे आपल्या नेतृत्वाखाली एकत्रित आणलं, त्यांचा समन्वय घडवून आणला आणि मग नाथ संप्रदायाच्या ध्वजाखाली सर्वांना एकत्रित आणलं आणि त्यामुळे या संप्रदायाला बळकटी आली. घोर तप, ब्रह्मचर्याचं नैष्ठिक व्रत, अपूर्व भाव, अनन्य गुरुनिष्ठा मगाशी जे मी सांगितलं, त्यामुळे त्यांनी या सर्व शक्ती प्राप्त करून घेतल्या आणि या शक्तींच्या जोरावरती त्यांनी पूर्णपणे चमत्कार केले. अजूनही नाथ सिद्धांचे चमत्कार पाहायला मिळतात असं म्हटलं जातं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी कुठेही लोकांची हानी केली नाही, त्याचा गैरवापर केला नाही आणि त्यांनी लोककल्याणच कायम साधलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर अलख निरंजन याचा घोष करणारे, म्हणजे मी पूर्वीच्या काळाच्या संदर्भानुसार बोलतेय की आज जर आपण बघितलं तर अलख निरंजन आदेश वगैरे असा घोष करणारे, जाडी म्हणजे असं दाढी जटा वगैरे वाढवलेले असे नाथपंथी फारसे दिसत नसले तरी त्यांची वेशभूषा बदलली असेल. आता जर आपण स्वरूप संप्रदायाचं जे आपण बघतो, स्वरूपानंद किंवा माधवनाथ किंवा या सगळ्या ह्या पुढच्या अंधारे गुरुजी वगैरे यांची जर आपण वेशभूषा बदललेली आपल्याला दिसते, ती काळानुसार बदललेली आहे. पण वेशभूषा म्हणजे सर्वस्व नव्हे ना. त्या संप्रदायाचे ते विचार प्रकर्षाने पुढे नेणं, त्या संप्रदायानुसार कार्य करणं, त्या संप्रदायातली योग साधना, ज्ञान, भक्ती हे लोकांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्यात असलेले गैरसमज दूर करणं, हे सगळं आपण करायचंय. पण ते सुद्धा आपल्या ग्रंथात सांगितलेल्या गुरु परंपरेशी सुसंगत राहून, त्या विचारांशी सुसंगत राहून, त्याचा पाठपुरावा करून हे कार्य पुढे नेणारे असे जे आहेत तेही नाथ संप्रदायीच आहेत. त्यांच्या वेशावर जाण्याचं काही कारणच नाही, पण मुळात ते सर्व नाथ संप्रदायाची धुरा पुढे वाहून नेणारे आहेत. त्यामुळे चित्तशुद्धीवरती भर त्यांचा असतो, आत्मप्रामाण्याची प्रतिष्ठा त्यांच्याकडे असते, शरीरातल्या साधनेचं महत्व त्यांना माहिती आहे, त्यामुळे शरीर हेच साधन आहे या सर्व प्रवासाचं हे ते मान्य करणारे आहेत. लोकोद्धाराची त्यांना तळमळ आहे आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे हा संप्रदाय भारतामध्ये प्रभावशाली ठरलेला आहे. त्यांनी स्त्रीला साधनेचं स्वातंत्र्य दिलं, पण मठात अनाचाराचा प्रवेश होऊ दिला नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण काही वेळेला कापालिक गोष्टी जर आपण बघितल्या किंवा काही त्यांचे साधना मार्ग जर आपण बघितले, ज्याचा उल्लेख मागच्या वेळेला थोडक्यात केला होता, पण ते जर आपण बघितलं तर काही वेळेला आपल्याला या पंथाविषयी साशंकता निर्माण होते. पण नाथ संप्रदायातल्या गोरक्षनाथांनी हे महत्वाचं कार्य केलं की त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य दिलं, पण अनाचाराचा प्रवेश होऊ दिला नाही. आणि त्यामुळे ह्या नाथ संप्रदायाची विचारधारा अत्यंत प्रगल्भपणे अजूनही वाहते आहे. त्याचा इतर संप्रदायांवर प्रभाव आहे, कारण इतर सर्व संप्रदाय हे त्याच्या नंतर आलेले आहेत आणि त्यामुळे त्या संप्रदायातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आता गोरक्षनाथांनी पुढे आणलेल्या आहेत, त्या सर्व पद्धती, साधना पद्धती ह्या बऱ्याच लोकांनी पुढे घेतलेल्या आहेत. त्यामुळे नाथ संप्रदायाची जी विचारधारा आहे
ती अन्य संप्रदायांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आज आपण ही नाथ संप्रदायाची जी विचारधारा आहे, त्याचा जो समन्वय त्यांनी साधलेला आहे, ते सर्व पाहिलं. पुढच्या वेळेला आपण महानुभाव संप्रदायाची थोडक्यात तोंड ओळख करून घेणार आहोत. त्यांची विचारधारा काय आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत. आपण कुठल्याही मतभेदांमध्ये जाणार नाही आहोत, पण त्यातलं सामंजस्य जे आहे, ती जी विचारधारा आहे ती आपल्या सर्वांमध्ये कशी मुरवता येईल या दृष्टिकोनातनं त्या विचारधारेचा आपण म्हणजे इथे प्रचार प्रभाव किंवा त्याचं विश्लेषण इथे आपण करणार आहोत. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण महानुभाव संप्रदायाची तोंड ओळख करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषानी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखी